सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार, मी अंजली भिडे आपल्या सर्व श्रोत्यांचं प्रेक्षकांचं पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमात शूर धाडसी वीरांगना सौ गीताताई पुरंदरे ज्या आपल्या कुटुंबातल्याच सभासद आहेत, तर आपल्या सभासदाचं आपल्या घरातल्या माणसाचं आपण जसं स्वागत वाजत करतो तसं त्यांचं स्वागत मी गाणं म्हणून करणार आहे. तर आपण आधी एक गाणं ऐकूया आणि मग पुढे आपले गप्पा सुरू करूया. आशिणाचे घास घेरे विठ्ठला बोले नाम बोले नाम बोले नाम देवा पांडुरंगा माझ्या जीवन गाय, देवा पांडुरंगा माझ्या जीवन गाय, प्रार्थना सांगा माझ्या देवा, प्रार्थना सांगा माझ्या देवा, बोले नाम बोले नाम माझ्या शेठार जगी पाठीरांगी, तूच माझ्या शेठार, तूच माझ्या शेठार, तूच माझ्या शेठार जगी पाठीरांगी, राधा पारखा तुझसे हवा, राधा पारखा तुझसे हवा, बोले नाम दे, बोले नाम दे, बोले नाम दे, बोले नाम दे. देवा तुझ्यासाठी दिली क्षीरवाटी, देवा तुझ्यासाठी दिली क्षीरवाटी, ऐक बाल गोष्टी रुसू नको देवा, ऐक बाल गोष्टी रुसू नको जेव देवा, रुसू नको जेव, बोले नाम देव, बोले नाम देव, बोले नाम, बोले नाम, आषाढांचे टाळ आषाढांचे दे, घास घेर विठ्ठला बोले नाम देव, बोले नाम देव. अशी गाणी अभंग म्हणतच तुमची वारी चालू असेल. हरिपाठ हरिपाठ असतो जास्त.
आणि काही अभंग. हा, तर मला असं विचारायचं आहे की तुम्हाला ही वारी का करावीशी वाटली, अशी आमची उत्सुकता आहे खूप आम्हाला. आणि केव्हा हे बीज तुमच्या मनात पेरलं गेलं की आता आपण वारी करायला पाहिजे, म्हणजे त्याच्या मागे काही कारण होतं का? आणि त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, म्हणजे तुमचे आई वडील, सासू असं कोणाची काही पार्श्वभूमी आहे का? माझी मामी पहिली 12 वर्ष केली तिनं. मंगला बेहरे म्हणून पुण्याला असती, तिनं सलग 12 वर्ष केली. आणि ते बघून माझ्या आई वडिलांना पण प्रोत्साहन आलं, त्यामुळे त्यांनी पण केली. मग त्याच माझ्या डोक्यात होतं की आपण पण एकदा जाऊ करून बघावं. ते लवकर जमलं नाही, वयाच्या 50च्या आत केलं पाहिजे, म्हणजे फार त्रास होत नाही, असं माझा अनुभव आहे. त्यामुळे मला ते प्रोत्साहन मिळालं आणि मी डोक्यात विचार होता, 5-6 वर्ष चालू होतं प्लॅनिंग, पण ते या वर्षी एकत्र आला. बहीण पण तयार झाली, त्यामुळे बहीण आणि मी दोघी गेलो. अच्छा, बरोबर. आणि तुम्हाला म्हणजे अगदी लहानपणापासून असं मनात होतं का फक्त त्यांचं बघत होतात म्हणून मोठेपणी वाटत? त्यांचं बघितलं त्यामुळेच वाटलं की आपण पण एकदा बघितलं पाहिजे जाऊन. पण मग तेव्हा त्यांचे अनुभव तुम्ही ऐकले असतीलच, कसे आहेत काय? हो. आणि तरी सुद्धा तुमची तयारी होती पुढे जायची. हो. तर मग आता हे तुम्ही वारी करण्याचा निर्णय घेतलात, साधारण केव्हा घेतलात तुम्ही? आता ह्या वर्षी तर गेलात? साधारण हो, याच वर्षी घेतला. याच वर्षी घेतला. हो. अच्छा. आणि मग तुमच्या घरात जेव्हा तुम्ही सांगितलं की आता मी वारी करायला जाणार आहे, यावेळेस नक्की ठरवलंय, तर मग पहिली प्रतिक्रिया काय होती? किंवा जेव्हा तुम्ही ठरवलं आणि सांगितलं अगदी पहिल्यांदा, त्यावेळेस घरात कशी प्रतिक्रिया होती तुमची? मिस्टरांचा काही नकार नव्हता, जा म्हणले, काय हरकत नाही. होकार नव्हता? होकार होता. हो. नकार नव्हता. मग बाकीच्यांचा पण सपोर्ट होता घरातल्या? बाकीच्यांना कोणाला फारसं बोललेच नव्हते मी. मुलीला फक्त सांगितलं होतं, आणि मुलगा परदेशात नसतो त्यामुळे त्याला काय सांगून उपयोग नाही तसा. आपलं आपणच ठरवायचं असते. हो, नाही, ठरवायचं ते खरंच आहे, पण मुलांना काळजी वाटते, मग मुलं काहीतरी कारण सांगतात आपल्या पुढे, आणि तरी पण आपला निश्चय राहायला पाहिजे ना. हो, नाही, मी जाणार म्हणून सांगितलं, विचारलं नाही. परमिशन नाहीच. मग दिलीच नसती परमिशन. हा, तर मग आता हे तुम्ही करत होतात म्हणजे मग तुमची तेवढी चालायची तयारी होती? हो, म्हणजे 1 महिनाभर मी जेव्हा पैसे भरले, साधारण एप्रिल-मे मध्ये पैसे भरले आम्ही, जेव्हा फिक्स झालं त्या दिवसापासून आम्ही मी रोज 10 किलोमीटर चालत होतो, म्हणजे स्टेप्स लावून, घड्याळ लावून. आमच्या इथं ग्राउंड आहे मोठं, तिथं रोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास कंटिन्यू रोज 10 किलोमीटरची प्रॅक्टिस करत होतो. 1 तासात किती तुम्ही 5 किलोमीटर जात होता? हो, 5 किलोमीटर जायचे, 5-6 कधी व्हायचे. अच्छा, म्हणजे फास्ट होतं तुमचं चालणं, फास्ट आहे. उंची जास्त असल्यामुळे चालणं फास्ट आहे. पण मग त्याच्या आधी पण चालत होतात तुम्ही? हो, त्याच्या आधी रेग्युलर 3-4 किलोमीटर रोज फिरायचे मी, योगा करते आणि त्यानंतर फिरायला जाते, ते रोजचं असतं. ती सवय होती? हा, सवय होती पूर्ण, फक्त ही प्रॅक्टिस भरपूर केली. पण इथे तर तुम्हाला खूप 25-30 किलोमीटर चालायला लागत असेल रोज? हो, 30-30 किलोमीटर, आणि सासवड तर आम्हाला 40 किलोमीटर झालं. कारण आमची राहायची जागा वेगळी असती ना, म्हणजे सासवड ते काय स्टँड पर्यंत धरतात किंवा पोस्टापर्यंत धरतात, पण राहायची जागा आणि आमची वेगळी असते, लांब असते. अच्छा, बरोबर. त्यामुळे ते आणखीन वाढतं किलोमीटर. मग तेही तुम्हाला चालतच पार करायला लागतं? हो, चालतच जायला. बरोबर. कारण त्या दिवशी सगळे वारी येत असल्यामुळं टोटली सगळं ट्रॅफिक बंद असतं बाकीचं, म्हणजे तुम्हाला रिक्षा काहीही मिळत नाही. काही नाही. पण ज्या गावात त्या ठिकाणी सगळं ट्रॅफिक बंद असतं. तुम्ही कुणाच्या तरी थ्रू गेला असाल ना हे? हो, रामचंद्र देखणे म्हणून आहेत, त्यांची दिंडी आहे. दिंडी आहे? डॉक्टर रामचंद्र देखणे. हो. भारुडामध्ये स्पेशालिस्ट आहेत, त्याच्यात त्यांनी PhD केली आहे. हो, बरोबर, खूप प्रसिद्ध आहे. त्यांचा मुलगा आता चालवतो, भावार्थ देखणे म्हणून आहे, आणि त्याची आत्या आहे माई गटणे म्हणून. त्या दोघांनी मिळून चालू ठेवले. पहिले टापरे म्हणून दिंडी होती, पण टापऱ्यांची बंद झाली, म्हणून तीच दिंडी यांनी चालवायला घेतली. पण मग म्हणजे दिंडीत तुम्ही किती पैसे भरलेत? आम्ही 4000. सगळे म्हणजे जाऊन तिथे पोहोचून परत येईपर्यंतचे?
हो हो, म्हणजे जेवण खाण्याचेच असतात ते, जेवण खाणे राहणं. आणि मग तुमचं सामान कसं जातं सगळं? सामान आमचं एक बॅग फक्त त्यांनी घ्यायला सांगितली ती, ज्याचं हँडल तुटेल असं घेऊ नका म्हणून. हा. नंतर ट्रॉलीवाला बॅग घेऊ नका, कारण ते सामान वरनं फेकतात, कारण 150 लोकांचं सामान रोज चढवायचं आणि उतरवायचं. हो हो तर हा बरोबर. प्रकार असतो. त्यामुळे त्यांनी काय केलं, पिशव्या घ्या साध्या, हा. पिशवी आपल्या पोत्यात घाला आणि बेडिंग पण घ्या. बेडिंग बर. पण घाला झोपायला. रिडिंग लागतं का? हो, त्यामुळे ती मी स्लिपिंग बॅग घेतली होती, त्याचं वजन कमी असतं, हो. त्यामुळे स्लिपिंग बॅग एक घेतली होती आणि त्याच्यावर मग आम्ही दोघी झोपायचो. मग तेवढी पुरेशी झाली स्लीपिंग बॅग हो, तुम्हाला? आणि पांघरुणं, शाली वगैरे घेतल्या त्या. नाही पण खाली शाली, ह्याच्यावर हो हो, त्याला जाड असं फोम टाईप असतं ते, बर आणि तशी. 0 डिग्री टेम्परेचर मला ते पण चालतं ते. हो बरोबर. ते ते पांघरून चालेल. पण घेता येतं आणि झोपता पण येतं, म्हणजे पसरून पण टाकता येतं. त्यामुळे आम्ही बर. ते चेन उघडली, ते पसरायचो आणि दोघी झोपायचो. हो हो आणि बरोबर. पांघरुण तेवढी घेतली ती वेगळी, शाली हम्म, घेतल्या होत्या. हम्म. पण मग झोपायची त्यामुळे व्यवस्था तशी चांगली असते का, म्हणजे जागा जागा झोपायची? सगळ्या शाळात असतात, शाळा नाहीतर कार्यालयांचे हॉल किंवा हा. सांस्कृतिक भवन. बर म्हणजे सगळ्यांच्या फरशा बिरशा असतील खाली म्हणजे सगळे? 90% सगळीकडे शाळांच्याच हॉल हे होते, वर्ग. अच्छा. ते बाकडी फक्त वर टाकतात एका साईडला, आणि हा. उरलेला हॉल सगळं देत, म्हणजे हे देतात वर्ग सगळा. तो आपणच बर. जायचं, केर काढायचा आणि मग आपलं आपलं बेड घालायचं. असं असतं, अच्छा. कारण शाळेत कुणीही केर काढत नाही, तरी स्वच्छता नव्हती. हो अच्छा सगळीकडेच. सगळीकडेच. सगळीकडे काय काय हम्म. ठिकाणी केरसुणी पण नसायची. आणि म्हणजे ती पण आपल्या ह्याच्यातलीच घ्यायची आणि काढायची. मग बाकीची तुमची कशी व्यवस्था, म्हणजे बायका म्हणून जास्त आपली असते? मग बायका सगळ्यात जास्त होत्या. हा. बायकांना सगळ्यांना रूम्स असतात, म्हणजे जनरली बाहेर वरांड्यात झोपायला देत नाहीत, आणि हा. पुरुष लोक सगळे वरांड्यात असतात. म्हणजे शाळेचा जो वरांडा असतो बाहेरच्या बाजूला, हो, त्यात हो. झोपायला देतात, कारण जवळजवळ 250 लोक होतो आम्ही त्या दिंडीमध्ये का? त्या दिंडीमध्ये. आणि मग अशा अनेक दिंड्या तिथे येत असतील? हा, म्हणजे सगळ्यांना देत नाहीत, ते प्रत्येकाने मागून घेतलेलं असतं त्याप्रमाणे देतात. बाकीच्यांचे तंबू असतात शेतामध्ये वगैरे. हो बापरे. हं. ज्यांना काही सोय नसती राहायची, त्यांचे हम्म. तंबू असतात. मग त्यांचा तंबूचा वेगळा ट्रक असतो, बर. जेवाय खायचा एक ट्रक असतो, नंतर हम्म. पाण्याचा टँकर एक बरोबर असतो, आणि बर. एक टेम्पो असतो, तो सामानासाठी असतो. ते फक्त म्हणजे ज्यांना बाहेर राहायचंय त्यांची सोय ही. हा दिंडीवाल्यांची ही सोय अशी सोय करतात हा, बरोबर. आहेत ना वगैरे. मग तुम्हाला हम्म. तिथे बाथरूम वगैरेची काही सोय असेल, म्हणजे टॉयलेट वगैरे मग? नाही, नाही. बाथरूम वगैरे नाही असली तरी शाळेच्या घाण करतात लोक म्हणून सगळं कुलप घालून ठेवतात. 1-2 ठिकाणी उघडून दिली होती त्यांनी, पण हा बाकी हा. ठिकाणी सगळं बाहेरच सगळं रस्त्यावरती. हो बापरे. पण म्हणजे मग आंघोळीची वगैरे काही सोय तशी काही नाही? नाही नाही, गार पाण्यानं आंघोळ, टँकरच्या ह्याच्या पाण्यावर आंघोळ करायची. ऐक. पण मग ती पण तुम्ही सवय आधी केली होती नाही घरी? नाही नाही नाही. तिथेच झाली का आपोआप? तिथं झाली. ऐक. बर शेणवे बर. फाट्याला मात्र आम्हाला नदी मिळाली. भीमा नदी आहे तिथं शेणवे फाट्याला, त्यामुळे नदीवर आंघोळ केली, तिथं कपडे धुतले, तिथं छान बर. झालं शेणवे फाट्याला. हा, हा, हा. पण मगाशी म्हणलात तुम्ही की थोडं ऊन होतं, पण हो, या सगळ्यांनी तुम्हाला उन्हाचा थोडा फायदा झाला असेल मग? नाही, जास्त ताणताण व्हायची उलट, आणि लगेच दमतं उन्हामुळे. झोप व्हायची. बरं हा हा. पण दमणूक हे जास्त व्हायची. पण हेच जर तेव्हा खूप पाऊस असता तर तुम्हाला जरा त्रास झाला असता मग असं नाही पाऊस वाटत? असताना त्रास झाला, 2-3 ठिकाणी झाला की पाऊस पण खूप झाला. हा म्हणजे भिजायला होणं किंवा हो, आजार भिजायला होतं. होणं हो हो, किंवा भिजायला होत फक्त नाही, कारण आम्ही रेनकोट असता पूर्ण, हा. पण तो नंतर गरम व्हायला लागतं आतनं. हो हो रेनकोट हो. प्लास्टिकचा असल्यामुळं हा हा गरम हा व्हायला लागतं आतनं. हा. आणि मग आणि आजारपण वगैरे काय तुमच्या ह्याच्यात? आजारपण मला फक्त सर्दी खोकला झाला, तो म्हणजे दिंडीतल्या जवळजवळ सगळ्यांना 90% लोकांना सर्दी खोकला झाला. एकदा सगळ्यांना झाला की तो सगळीकडे सगळ्यांना झाला पडतो. ना, एकाला झाला पण की होतोच सगळं. बरोबर. विशेष असा आजार पण काही कुणाचं नाही झालं नाही नाही, त्यामुळे फारसं कोणाला तुम्हाला? मग नाही. त्याची काय सोय असते का तुमची तिथे, डॉक्टर्स वगैरे, म्हणजे दिंडी असतो ना, बरोबर? डॉक्टर असतो. प्रत्येक दिंडी बरोबर एक डॉक्टर असतो. म्हणजे आता हा. आमच्या ह्याच्यात वारी करणारी पण एक डॉक्टरी नव्हती. बर. त्यानं पहिले 2-3 दिवस सगळ्यांना तपासलं, औषध दिलं, आणि नंतर स्वतःच आजारी पडली. 4 दिवस पूर्ण झोपून होती ती. अरे बापरे. बर हो, बर बर. तिला पण काय चालता आलं नाही, मग गाडीतनं आली ती. आणि मग जास्त आजारी वाटलं तर मग काय अँब्युलन्स वगैरे सोय करतात ते? हो, ते सोय असते सगळी त्यांची. अच्छा. ॲम्ब्युलन्स. आता आमच्या ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडला. ते हम्म. म्हातारे गृहस्थ होते हम्म. दिंडीतलेच. तर ते तिथं फुकट वाटतात सगळेजण. फ्रीमध्ये म्हणजे बिस्किटांचे पुडे म्हणा, हो हो. राजगिऱ्याचे लाडू, चिवडा,
असं सगळ्यांचे पॅकेट असतात आणि ते लोक घेऊन उभे असतात. तर ते घेता घेता दुसऱ्या साईडला ट्रॅक्टर वगैरे चालू असतात ना, ट्रॅक्टर, टेम्पो, हो हो ट्रक. आणि त्या गाड्याशिवाय गेल्याशिवाय वारकऱ्यांना जेवायला मिळत नाही. नाही बरोबर हा हा त्यामध्ये एक साईड पूर्ण बंद असती आणि वाहतूक चालू असते. तर ते बर नेमके त्या बाजूला होते आणि तो कोणतरी माणूस वाटायला आला बिस्किट हा आणि नेमकं त्या माणसाचा पाय गेला ट्रॅक्टर खाली त्या गर्दीमध्ये बापरे आणि पूर्ण बोट चिरडलं गेलं त्याचं ऐक ग आणि ते हॉस्पिटलाइज करायला लागलं आणि ऑपरेशन करावं लागलं अर्जंट. ऐक ग. बापरे म्हणजे असं पण इन्सिडेंट घडतात. हो ते म्हणजे तर खरं आलेच त्यांची काही चूक नव्हती. पण ते माणसाने बस फुकट देणार की अशा भिकारी बायका असतात त्या म्हणजे हातात धरूनच घेतात हो आणि इथून जातात. आणि आम्ही जे त्यांची भरलेली होती अशी. मी जेव्हा रोटरीत होते तेव्हा आम्ही रोटरी मेंबर्स काही असं खायचं घेऊन जायचो. नंतर त्यांनी सांगितलं की हो तुम्ही असं देऊ नका, कारण हे लोक हो पाहिजे ते घेऊन ठेवतात आणि खाऊन त्यांची पोटं बिघडतात नंतर. हो असे पोट पण बिघडतात आणि हा मुख्य ते नुसतं साठवायचं सगळं. एकानं आठवायचं घेतलं तरी परत जाऊन दुसरा आणि घेऊन येतो असं करतात. हा हा पाण्याच्या बाटल्या फुकट प्रत्येक ठिकाणी बाटल्या पाण्याच्या बाटल्या फुकट देत होते. पुणे ते सासवड आणि आळंदी ते पुणे अच्छा जवळजवळ म्हणजे 1-1 किलोमीटरला बाटल्या फुकट देत होते. पण फुकट आता देतो लोकांना त्याची किंमत पाहिजे की आपली अजून अर्धी बाटली शिल्लक आहे. ती पिऊन मग हो आपण दुसरी घ्यावी. तसं नाही. मग लगेच ही फेकून द्यायची, नवीन घ्यायची. म्हणजे ते- शेतकरी असून सुद्धा हे लोक असं करत होते याचे मला आश्चर्य वाटतं. हो ना त्यांना पाण्याची किंमत जास्त असते खरं म्हणजे. हा. आणि मग वाटेत साधारण आता दिघी नाही का तुमचं इथे इथं त्या दिवे काय वाटेत दिवे हा दिवे. तर आम्ही तेव्हा म्हणजे अम्ब्युलन्स घेऊन 2-4 डॉक्टर्स आणि आम्ही असे स्वयंसेवक म्हणून जात होतो तिथे तेव्हाच हा, मला हा, आठवतं ते हा, की मग डॉक्टर्स असायचे आणखीन हो, मग तेल लावून देणं यांच्या पायाला वगैरे हो, तर हो. त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटायचं तेव्हा आम्हाला हो, की सासवडला खूप जण होते. सासवडला पाय चेपून देणारे भरपूर लोक बसलेले असतात अशी. तरुण हा मुलं कॉलेजमधली वगैरे अशी सगळी बसतात आणि फ्रीमध्ये सगळ्यांना पाय चेपून देतात. हो कुणाचं काय दुखतंय त्याप्रमाणे सगळं चेपून पण देतात. मग असे शेवटपर्यंत चालू असतं का प्रत्येक तुमच्या हो, हो. स्टेशन बऱ्याच बऱ्याच ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी आहे. हा म्हणजे माझ्या बहिणीचाच पाय दुखत होता हा आणि जरा सूज पण आलती तिच्या ह्याला. मग बर तिनंच ओळखून घेतलं होतं सासवडला. बर पण तरी मग त्या तिला बरं तशाच वाटलं. चालल्या हां? सूज असलेल्या पायावर तशाच चालल्या का म्हंटल त्या हो, त्या दिवशी चालली पण ते चोळल्यानंतर सासवडला 1 दिवस विश्रांती असते ना. हा मग ते बरं झालं तिचं. बर 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 आता कोणी म्हणजे आजारी पडलं तर व्यवस्था सगळी चांगली होती म्हणजे त्याच्यात काही हो, हो. तक्रार नाही, नाही, नाही. काहीच नाही. काहीच नाही अच्छा बरं नाही याचं विचारायचं कारण असं की ही जी हां, लोक असतात माहितीची आता आमची रोटरीची होती डॉक्टर्स ते काम हां, करणारे असे खूप हां. असतात जर हो, काही हो. कमी पडत असेल तर तुम्ही प्रत्यक्ष गेलात म्हणून मी असं विचारते की जर हां. काही कमी असलं तर आपल्या जर लक्षात आलं तर आपण त्यांना डॉक्टर्सना सांगू शकतो पण त्यांना ह्या काही अडचणी तुमच्या कळणार नाही प्रत्यक्ष हो, गेलेल्या लोकांकडनंच त्या कळू शकतात हो, हो. म्हणून मी तुम्हाला फक्त विचारलं की हो. तशा नाही काही दिंडीतले बरेच वारकरी जात होते कारण बहुतेक बऱ्याच जणांच्या पोटाच्या तक्रारी होत्या. अच्छा संडासला होत नाही, नाहीतर जास्त होतंय. हा म्हणजे आम्ही जे अनुभवलं ते असं होतं. हा बरोबर हो, हां, ठीक आहे आता हे तुम्ही जेव्हा चालत होतात तर हां. त्यावेळेला ओळखीची लोक तर तुमची दिंडीतली झाली असतील पण हो, अनोळखी लोक पण कारण पुढे मागेच तुम्ही चालत असणार सगळी हो, काही हो. बरोबर चालत ते नाही प्रत्येकाचे चालणे वेगळं असतं त्यामुळं सगळे वेगवेगळे चालत होते. हा पण एखादा मग ग्रुप पहिल्यांदा सुरुवातीला बरोबर असायचा 7-7:30ला. पण नंतर सगळे परत आपापल्या चालीने चालायचे. कोण दमलं तर बसतं. मग त्यावेळेला हम्म, आम्ही परत पुढे जातो. हो त्यामुळं कोणासाठी थांबायचं नाही. बर असंच तुमचा नियम हो, बर हो. सगळ्यांचंच म्हणजे. अच्छा आपण मग अशा ह्याच्यात अनोळखी लोक पण भेटत असतील तुम्हाला हो, भरपूर भेटतात. पण मग तशा तुमच्या ओळखी होत्या किंवा काही इंटरॅक्शन नाही, नाही. होतात त्यातनं असं नाही तिथं काही सगळे माऊलीच असतात. सगळ्यांना माऊली म्हणायचं. हा नाही ते झालं काम पण असलं तरी माऊली. इतर काही बोलणं होतच नाही नाही तर फारसं म्हणजे आता आम्ही दोघी बहिणी होतो त्यामुळं तुमचे चेहरे सारखे आहेत. तुम्ही बहिणी का? कुठं हा असता? कुठून आलाय तुम्ही? बर असं जरा विचारतात सगळे माहिती. म्हणजे मग बाकी फारशी एकमेकांना नाही. मदत करणं किंवा असं काही विशेष तिथं चालतात मदत लागत नाही कारण आपलं आपलं सॅक असती बरोबर. पाणी असतं. हम्म, जेवणाचा डबा असायचा आमचा. हम्म. आणि वाटेत भरपूर देतात. इतकं देतात की केळी टेम्पो टेम्पो भरून केळी वाटतात. हो टेम्पो भरून राजगिऱ्याचे लाडू. हम्म, सगळीकडे पोहे, उपीट, नंतर हम्म. लापशी, जेवणाचं सगळं ताट पूर्ण म्हणजे भाकरी, भाजी, पिठलं, खरडा, सगळं
सगळं सगळं वाटतात वाटेत. फक्त लोकांना त्याची किंमत नाहीये, फेकून देतात सगळं. अक्षरशः रस्त्यावरती ढीगच्या ढीग पडले होते अन्नाचे. म्हणजे बघून कसं तरी वाटतं. मग आता तुमचा रोजची दैनंदिनी काय म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत? पहाटे 4ला पहिलं उठायचं. आता आम्ही घरी जात होतो तरी 4ला उठायचं, सकाळी आंघोळ करायची, काय असेल ते कपडे वगैरे धुवून टाकायचे, धुवून बरोबर घ्यायचे आणि 5:30 ते 5:30 पर्यंत आम्ही आमच्या ठिकाणावर यायचो, म्हणजे शाळेमध्ये. ते आमचं परत 1.5-2 किलोमीटरचं वेगळं चालणं व्हायचं. कारण जिथं मुक्कामाची ठिकाण असायचं तिथून आमचं जे घर असायचं 3 किलोमीटर बसायचं. त्यामुळे धरून बरोबर 5 ते 5:45 पर्यंत आम्ही परत आमच्या रूमवर यायचो. रूमवर आलो की कपडे सगळे परत ह्याच्यात टाकायचे, पोत्यामध्ये भरायचे. म्हणजे आंघोळ केलेले कपडे, टॉवेल हे सगळे कपडे परत पोत्यात भरायचे. म्हणजे पोतं भरून टेम्पो मध्ये द्यायचं. मग ते साधारण 6 ते 6:15ला ब्रेकफास्ट असायचा. पोहे, उपीट असं काही गरम गरम. त्यानंतर 6:30ला चहा. चहा झाला की 7, 7:15ला आम्हाला डबे मिळायचे भरून, म्हणजे दुपारचं जेवण. भाजी, 2 पोळ्या आणि भात असं असायचं. ते डबे भरून घ्यायचे, आपल्या सॅक मध्ये घालायचे. सामान सगळं टेम्पोत परत द्यायचं आणि चालायला सुरुवात करायची. आणि मग त्यांनी सांगितलेलं पुढचं ठिकाण असतं आपलं, शाळेचा पत्ता दिलेला असतो, त्या ठिकाणी जाऊन थांब. फार लवकर पोचलं तर शाळा बंद असतात, म्हणजे अजून चालू असतात शाळा. साधारण 5ला शाळा संपली की मग ते ताब्यात देतात, तोपर्यंत देत नाही. पोचायचं नाही, त्यामुळे विश्रांती घेत घेतच जायचं. अच्छा. पण म्हणजे वेळ अंतर कव्हर करायला तो वेळ पुरेसा होतो. हो, भरपूर. आमचं लवकरच व्हायचं. जिथं आमची घर आहे तिथं आम्ही लवकर पोहोचायचो, 12, 1, 2 पर्यंत पोहोचायचो. पण हो का? मग शाळेच्या 2 ते 5 पर्यंत आम्ही त्यांच्यात घरी थांबायचो, जरा विश्रांती घ्यायची आणि मग 5, 5:30ला आम्ही परत शाळेत जायचो. त्यानंतर मग हरिपाठ असायचा, त्यांचं भावार्थ महाराजांचं प्रवचन असायचं, असं सगळं असायचं. पण मग हे किती वेळ चालतं सगळं हरिपाठ? साधारण 2 तास, 2-2.5 तास. तर सासवडला गाण्याचा कार्यक्रम झाला, अवधूत गांधी म्हणून आहेत त्यांचा. अच्छा. म्हणजे याच्यात नाटकात पण काम करतात ते, पिक्चर मध्ये पण काम केले अवधूत गांधींनी. आणि मुख्य आळंदीमध्ये पालखी जी आहे ना, ती निघाल्यानंतर अवधूत गांधींच्या वाड्यामध्ये रात्री मुक्काम असतो त्याचा. आणि दुसरी दिवशी सकाळी पालखी निघते परत. अच्छा. म्हणजे त्यांचं माहेर पण असं असतं ना, माहेरी जातं तसं आहे ते. अच्छा, बरोबर. पण मग संध्याकाळी तुम्ही दमून तिथे भजनाला किंवा तुमच्याला बसायचं तर मग जास्त उत्साह यायचा हरिपाठ म्हणायला. उत्साह येतो. हरिपाठ म्हणायला फार उत्साह यायचा सगळ्यांना. हो का? आणि त्यांनी पावली पण शिकवली आम्हाला, म्हणजे झांज कशी वाजवायची, टाळ त्यांच्या प्रकारे. म्हणजे ते पायाची हालचाल जी असते परफेक्ट ती शिकवली, ती कशी करायची. पण हे सगळं शिकायचा उत्साह यायचा तुम्हाला? हो हो, अगदी उत्साह यायचा. नाही म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलरली का बाकीचे सगळे लोक करायचे? बऱ्याच आमच्या बरोबर 15-20 जणी तरी बायका असायच्या पावली करायला. हो का? आणि मग रात्रीचं जेवण पुन्हा तुमच्या दिंडी ह्याच्यावर? हो हो, संध्याकाळी 5, 5:30ला परत चहा असायचा एक आल्यानंतर. चहा झाला की हे सगळं प्रवचन आणि हरिपाठ हे झालं की मग परत रात्रीचं जेवण. मग ते तिकडे दिंडीमध्ये जिथं मुक्काम असतो तिथंच जेवण. आणि मग जेवण करून आपल्या आपल्या ठिकाणीच फक्त. आम्ही आमच्या घरी जायचो, म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही मुक्कामात येणार आहे म्हणून सांगितलेलं असतं, जेवण करून रात्री झोपायला फक्त त्यांच्याकडे जायचं. अच्छा. आणि सकाळी उठून परत यायचं. असायचा भजनाचा किंवा यायचा तो कुठे असायचा? तो शाळेमध्येच की, शाळेमध्ये स्टेज वगैरे असतं ना, तिथंच असायचा. ते स्टेजवर बसायचे, आम्ही खाली बसायचो सगळे. मग सगळ्यांचा म्हणजे आमची 150 लोकांचा, आमची दिंडी वेगळी. हो हो, अच्छा अच्छा. तेवढ्याच. बाकीच्यांचं असतं असं काही नाही, यांचं ठरलेलं आहे, म्हणजे रुटीन ठरलेलं आहे. बरोबर. त्याप्रमाणे. पण मग असे किती दिवस तुमचे झाले मोजून निघाल्या? साधारण आम्ही 29ला आळंदीला पोहोचलो, 29 जूनला. आणि 15 जुलैला संपलं आमचं. अच्छा, म्हणजे तिथनं सुरू झाली. 29 जूनला तिथनं सुरू झाली. बरोबर. आणि ती 15 जुलैला संपली. म्हणजे आम्ही 15ला संपली, कारण 16ला आम्ही परत आलो पुण्यामध्ये.
हा, तेच मला विचारायचं होतं की तुम्ही हो. आधी कधी आलात. आम्हाला वाटलं एकादशी करून येता वाटतं तुम्ही. नाही, काय झालं, एकादशी नंतर प्रचंड गर्दी होते म्हणले आणि आम्हाला मुखदर्शन छान झालं. अच्छा. 15 तारखेला आम्ही पोहोचलो, सकाळी 10:30-11च्या दरम्यान पोहोचलो. हा. आणि मग आम्ही, माझे नातेवाईक आहेत तिथं उत्पाद म्हणून, त्यांच्या घरी सामान टाकलं, सॅक वगैरे, आणि आम्ही डायरेक्ट दर्शनाच्या रांगेमध्ये जाऊन उभारलो, मुखदर्शनाची. ती बर. आधी जायलाच 5 किलोमीटर आहे लाईन. हो, तेच म्हणून तेच हो, ऐकलं की बघत महिली असते तिथे हो रांगा. हो 5 किलोमीटर लाईन होती, ती चालत चालत पूर्ण गेलो, मग हा. लाईन मध्ये लागलो आणि हा. मग त्याप्रमाणे हळूहळू आलो. 3 तास लागले साधारण. किती तीन किती वेळ? तास आणि 3 मग तास तिथं किती उभं राहायला क्षणभर तरी मिळालं का नाही, समोर ती देवा? गाडी ढकलत होती पोलीस. म्हणलं आम्ही 5 किलोमीटर चालत आलोय, म्हणलं 3 तास उभे आहे, 3 मिनिट तरी मी हलणार नाही म्हणलं इथे, साईडला थांबते. आणि बऱ्याच जणांनी नमस्कार सांगितले होते, तेवढे व्हायला पाहिजेत की. सगळ्या ग्रुपवाल्यांनी नमस्कार सांगितले होते की आमचे नमस्कार करा. बरोबर आहे. पण कारण आम्ही असं ऐकलेलं की इतके हो भाविक वारकरी सगळे जातात आणि हो शेवटी कळसाचं दर्शन घेऊन यायची वेळ येते, हो कारण हो. त्यांना दर्शन मिळतच नाही. म्हणून कारण म्हणजे पाय दर्शन आम्ही आता गेलो ना 15 तारखेला, त्या दिवशी पाय दर्शनची 24 तास लाईन मध्ये होते. 24 तास. हो, हो. 24 तासानंतर दर्शन मिळेल. पाय हो. पाय लाईन म्हणजे पायाला धरून हे का नमस्कार करतात तसं. पण मग ते अजूनही पायाला हात लावू देतात तिथे हो देवाच्या? हो, चालू आहे ना ती, ठेवू चालू आहे. देतात? पण हो. 24 तास आम्हाला थांबणं शक्य नव्हतं. नाही, ती गोष्ट वेगळी, पण मी हो, अजून चालू आहे. चालू आहे, चालू आहे, चालू आहे. कारण ते खूप जणांचं असतं की पायावर डोकं हो, ठेवायचंय. वारकऱ्यांचं तेच आहे, डोकं ठेवलं पाहिजे त्याच्यावरती. हो, हो. हा. पण मग हे तुम्ही वारकरी म्हणून गेला होतात का उत्सुकता तुमची हौस असं नाही, म्हणून? उत्सुकता, उत्सुकता म्हणूनच गेलो. अच्छा. मग आता एवढं सगळं तुमचं झाल्यानंतर विठ्ठलाचं तुम्ही जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा नेमकी तुम्हाला काय वाटत होतं? अतिशय आनंद झाला आणि काही मागचं सगळं पूर्ण विसरून गेलो. जे काय त्रास वगैरे आहे सगळं, चेहरा बघितल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं की मस्त वाटलं एकदम. अच्छा. समाधान, सुख आणि हे काय असतं ते कळलं. हम्म, हम्म, हम्म. सगळे आणि झालेले कष्ट सगळे विसरून गेलो पूर्ण. हो, बरोबर. कारण ज्याच्याकरता केला होता अट्टाहास. हा, काय असं ते झालं. बरोबर. केव्हाही आणि इतके कष्ट झाल्यानंतर मुखदर्शन म्हणजे खूपच मोठी हो, गोष्ट खूपच आहे. खूपच. हा. तर तर आता एक शेवटचा प्रश्न विचारते की कधीही कोणत्याही कारणाने आणि एवढ्या मोठ्या कष्टदायी प्रवासात हो. की तुम्हाला असं कधी वाटलं का उगाच आलो बाई, कशाला नाही आलो, की परत कधी नाही जायचं नाही, असं कधी वेळ आली का? नाही, असं कधी विचार आला नाही परत कधी जाणार नाही असं. पण हा. बाकीची सोयी बघून परत नको वाटते जायला. हा. म्हणजे उघड्यावरती आपल्याला सवय नसते ना. सवय नसते, बरोबर आहे. हो ना. ते नसतं तर, ते व्यवस्थित असतं तर नक्की परत गेलं असतं. नुसतं अच्छा. चालायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा, म्हणजे हा, चालत जायचे हे हौस आहे. चालू जायची तयारी आहे, हा, पण हे हा. बाकीच्या ह्याच्यासाठी म्हणून शक्य नाही. पण म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्ही तुम्हाला शक्ती भरपूर जवळ पाहिजे त्याचा अर्थ. हो हो हो. आणि मुख्य म्हणजे मला पार्किन्सनचा अजिबात त्रास झाला नाही. हा, तेच मला म्हणजे महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला पार्किन्सन्स आहे हे तुम्ही विसरून गेलात का काय झालं? पूर्णपणे विसरून गेले होते. म्हणजे बहीण मला आठवण करून द्यायची, अगं सकाळी 5 ला गोळी घेतली आहे, 12 वाजत आले तरी अजून तू गोळी घेतली नाहीये. म्हटलं अगं काय गरज लागली तर वाटलं तर घ्यायची म्हणलं पुढं. पण तसं चालत होतं तुम्हाला करून? हो, मग जेवायला आम्ही थांबायचो 1-1:30 ला, त्यावेळेला मग मी गोळी घ्यायची. पण मग काही त्रास काही झाला नाही नाही त्रास? नाही, ऍब्सोल्युटली काही त्रास झाला मग छान गोष्ट आहे. एकदाही पाय दुमडला नाही, काहीही झालं नाही. अच्छा. मग एरवी तुम्हाला काय त्रास होतो म्हणजे एरवी? म्हणजे पायाची बोटं माझी आखडून येतात, हा, हा. उजव्या उजव्या पायाची, आणि उजव्या हातातली ताकद जाते पूर्ण. म्हणजे आता बर. कणिक भिजवता येत नाही, गाजर हा. खिसता येत नाही, असं भाजी चिरता येत नाही. मग आता ते काही झालं नाही तुम्हाला? त्यावेळेला काही झालं नाही, कारण बाकी कामच नव्हतं ना काही. तसं नाही, फक्त काम चालत नसतं पण तुमची पिशवी तुम्हाला उचलायची होती. हो, सॅक होती ना पाठी. होतं हो सारखे हो बुक असतील त्यामुळे हो. काही असा त्रास नाही झाला नाही, नाही. अजिबात त्रास झाला नाही. हं. मग खूपच छान झालं आणि तुमची मानसिक तयारी आणि शारीरिक कष्टाची खूप तयारी. मुख्य हो, म्हणजे याला सगळ्याला जिद्द पाहिजे, कारण हे जिद्द पाहिजे. सगळं घाण आहे, अमुक आहे, तमुक आहे, हे सगळं आपल्याला जास्ती प्रकर्षाने पुढे येतं कारण आपल्याला ती हो. सवय नसते. आणि हा, मग नाही, आणि हे त्यामुळे माहिती होतं ना,
हे असं हा, असतं हे माहिती होतं, तरी पण आम्ही गेलो होतो ना. ते त्यामुळे तो म्हणूनच म्हणते की पक्क ठरलेलं होतं जायचं. पाहिजे आणि तुमची तयारी पाहिजे, मानसिक तयारी खूप मानसिक पाहिजे. तयारी पाहिजे. आणि मला काही होणार नाहीये असं हे पण हो, तुमच्या मनाला तुम्हाला बिंबायला बरोबर. पाहिजे, नाही का? आणि त्या तर, प्रवाहात आपोआप जातं. सगळं भरपूर वाचा. लोक असतात, त्यांचं भजन चाललेलं असतं, त्या ह्याच्यात आपण पण म्हणत म्हणत गेलो की काही त्रास होत नाही. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण म्हणजे असं ऐकून लक्षात आलंय की पार्किन्सनचे लोक जर त्या ह्याच्यात त्यांच्या आवडत्या गोष्टीत जर बिझी असतील तर त्यांना हो, काही त्रास होत नाही. म्हणजे जो काही एरवी त्यांना होत असेल तेव्हा, हो, आता म्हणजे परवा असं झालं की भिडे का सर आम्ही हो. रिसॉर्टला गेलो होतो, ट्रिपला तिथं गेले. पप्पू येत होते, त्यांना हा, काही झालं नाही, हात हलत नव्हता, पाय हलत नव्हता, काही, ते जागचे उठले पण बरोबर, नाही. बरोबर. हे मला म्हणजे तुम्ही आश्चर्य. जास्त बिझी राहणं त्या एखाद्या तुमच्या हा, आवडत्या गोष्टी ते महत्वाचं आहे असं हो, हो. दिसतंय. त्यामुळे मी पेंटिंग करते, लोकरीची सगळी लोकरीचं काम करते, सगळं सगळं चालू असते. फुलांची डिझाईन रोज 2-2 तास बसते. तर आता आणि इतरांना दिंडीत एक कोणाला. सांगायचंय मला, हा, दिंडीमध्ये पण असा प्रोटोकॉल असतो. म्हणजे बर आता प्रत्येक दिंडीला नंबर सांगितलेला असतो, बर, त्याप्रमाणे त्यांनी जायचं असतं. हा. तर ते महत्वाचे लोक असतात टाळकरी, ते फक्त त्या लाईन मध्ये जातात. म्हणजे नाही, रथ जो असतो त्यांचा पालखीचा, तो रथाच्या पुढची दिंडी आणि मागे दिंडी असं म्हणून असतात नंबर. बर 1 नंबर रथाच्या पुढे, 2 नंबर रथाच्या पुढे, 20 नंबर रथाच्या पुढे, 21 बर नंबर रथाच्या मागे, असे नंबर्स असतात. आणि बर त्या कशा, प्रोटोकॉल प्रमाणे जावं लागतं त्यांना. म्हणजे त्यांना तुमचे हे ठेवण्याकरता, हजेरी ठेवण्याकरता म्हणायचं, नंबर हे तुमचे कशा करता तुम्हाला दिले? हे दिंडीचे नंबर असतात प्रत्येक. दिंडीचे नंबर, अच्छा अच्छा. प्रत्येक दिंडीला नंबर असतो वेगळा. म्हणजे अच्छा, आतापर्यंत पारंपरिक चालत आलेले हे नंबर आहेत सगळे. हो, अच्छा, बर बर बर, हा. आमची आहे ती रथाच्या मागची 191 नंबरची दिंडी होती. अरे बापरे, बर हा, बर. पण ते आम्ही चालत नव्हतो, पण ते दरवर्षी जे जातात लोक, हो, त्यांनी त्या दिंडीच्या त्याच्या मागच चालायचं आणि असं मग आहे. ते गणपती जसं असतं तसं ते मानाचे हो, ते दिंड्या. प्रोटोकॉल त्यांचा असतो दिंडीचा, हा. त्याप्रमाणे जायला लागतं. आणखीन काही विशेष अनुभव काही असेल तर सांगा, म्हणजे जो आम्हाला सुचणार नाही तुम्हाला विचारायला. बाकी अनुभव आता काय काही नाही. विशेष तुम्हाला काही राहण्यात म्हणा, चालताना म्हणा, किंवा हे काही नाही तसं काही बाकी फारसं नाही. जसं काही खास फक्त अनुभव. स्वच्छ, यावर्षी स्वच्छ वारी म्हणत होते, पण तसं आम्हाला काही दिसलं नाही. अस्वच्छ वारीच होती ती. पण लोकांना अजून हेच नाहीये की आपण आता केळी खातात, केळी हो, फुकट देतात पूर्ण, पण ते हो. खाल्ल्यानंतर साल अक्षरशः आहे तिथंच फेकतात. कळेल म्हणजे तेच टाकायला पाहिजे. त्याच्यावर दुसरं कोणतरी घसरेल, हो, हे बऱ्याच मी बायकांना शिकवलं आणि हा, उचलून टाकायला लागलं. हो, बरोबर, हो, खरं आहे. हे ट्रेनिंग आधी द्यायला पाहिजे खरं दिंडीच्या हा, हे गुरुवाला. आधी द्यायला पाहिजे, तर बायकांना तरी कळलंच पाहिजे, कारण त्यांना माहित असतं केळ्याच्या सालीवरून घसरते माणूस. म्हणजे आमच्या समोरच 2-3 बायका घसरल्या. हा हा हा. आणि तर आता पडलं की काय काहीही होऊ शकतं. हो, ते तर आहेच, अहो, कुठेही ते आहेच आहे ना, हो, कुठेच टाकू नये, तिथेही नाही हो. कुठेच नाही खरं. तर मला वाटतं आता मी माझ्या ह्यानी गीताताईंना सगळे प्रश्न विचारून माहिती जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न केलाय. अजून कुणाला जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता. कोणाला विचारायचंय काही अजून? हा, त्यांचे फोटो येत आहेत. अतुल अतुल स्क्रीन दाखवताय, हो, फोटो screen. दाखवताय. हा, ते काय असतं त्याची मजा. फोटो येईपर्यंत मी गीताताई विचारते की पुरंदरेंचं काय, ते घरी एकटेच होते, तुम्ही हो, काय हो, रोज फोन तेच. करायचा का, आठवण येत नव्हती दिंडीमधनं, काय करायचं ते? फोन आमचा रात्री व्हायचा फक्त, हो. सगळं ओके आहे म्हणून सांगायला. हा. आता फोटोनुसार सांगा तुम्ही काही. हा, फोटो दिसायला लागले, आता फोटो हो, दिसायला लागले. फोटो. हा, त्या रिंगणाविषयी काही माहिती असेल तर थोडी सांगा आणखीन, फोटो आला की. रिंगण म्हणजे एक उभे रिंगण असतं, ते लिंब म्हणून आहे. हो. लिंब गाव होतं, तिथं उभे रिंगण होतं. उभे रिंगण म्हणजे पूर्ण उभ्या लाईन मध्ये सगळ्यांनी उभं राहायचं, वारीतल्या दिंड्यातल्या लोकांनी, आणि घोडं मधनं पळतं बरोबर. हो, ते हा, आम्ही याच्यावर बघतो, टीव्हीवर बघतो तसं. हो, पण टीव्हीवर बघतो बरोबर. तुम्हाला कसं वाटलं ते बघून असं. हो, प्रचंड गर्दी असती, छान वाटतं सगळं, पण लांबून एवढं दिसत नाही व्यवस्थित. हा, ते बरोबर. ड्रोन मधनं शूटिंग येतात ना, तेच परफेक्ट दिसतं. हा, बरोबर. आणि गर्दी ढकलाढकली भरपूर असते. हो, इतकी लोक म्हटल्यावर असणारच. हो, हो, हो.
आणि गोल रिंगण असतं त्याला पण बसलो होतो आम्ही. आमच्या समोरच थोडा पुढे गेला आणि लोकच आत घुसले एकदम. त्यामुळे अच्छा. ते घोडं बुजलं आणि पडलं तिथं. अरे मग बापरे. ते रिंगण पूर्ण झालंच नाही. सदाशिवनगरचं, सदाशिवनगरला एक रिंगण असतं. हो, हो, हो. सदाशिवनगरला शुगर फॅक्टरी आहे, हा, त्यांच्या हा. याच्या ग्राउंड वरती होतं ते रिंगण. हम्म, हम्म, हम्म. पण ते लोकांनी दंगा केल्यावर ते घसरून पडलं, ते पडलं. मग ते उठलंच नाही परत घोडं. आई ग. हा, हा, हा. हे काय आमचं फोटो पालखीस. मग वाखरीच्या रिंगणाला काय आम्ही थांबलो नाही. ते पण उभं रिंगण असतं वाखरीचं. बर. पण त्याला काही थांबलो नाही कारण ते संध्याकाळी 4 वाजता होतं ना, आम्हाला लवकर पोचायचं होतं. बर. आणि परत दिसेल याची काही गॅरंटी नाही. हो. प्रचंड गर्दी, ढकलाढकली हम्म. इतकी असते की फार त्रास होतो मग. पण हे साधारण 5 पर्यंत तुम्ही सगळेजण पोहोचत होतात का तिकडे? हो हो, 5 पर्यंत पोहोचायचं सगळीकडे. फक्त सासवडलाच आम्हाला उशीर लागला. हा. कारण एक तर दिवे घाट असल्यामुळं हम्म, हम्म. थोडस चाल मंदावली तिथं. हा हे गीता ताई, सासवडला मला तेच विचारायचं होतं. नाही ना रे अजून. हा गीता ताई, मला विचारायचं होतं की हा. घाटात चढताना तुम्हाला किंवा उतरताना पायामध्ये असा काही त्रास झाला का नाही झाला? नाही नाही नाही, मला पायाचा कुठलाच त्रास झाला नाही 20 दिवसात. अरे अरे वा. आणि आल्यानंतर सगळं संपलं आणि त्यानंतर नाही, पोचलो नाही अगदी. काही झालं नाही. त्याने पाहुणे ठेवले. हे अवधूत गांधी म्हणून आहे, त्यांचं गाणं चांगलं. भावार्थ देखणे आहेत का? भावार्थ देखणे आहेत का? नाही नाही, अवधूत गांधी त्यांच्या घरी पालखी नामटी आनंदी.
गीताताई, तुम्ही काही सप्लिमेंट्स म्हणजे प्रोटीन पावडर किंवा असे नेले होते? नाही नाही नाही, काही नाही. अरे, ड्रायफ्रूटचे लाडू नेले होते फक्त, हा आणि हा. बेसनाचे लाडू आणि बडंग, बाकी काही नव्हतं. अच्छा अच्छा अच्छा. पण हा ते पण काही संपलं नाही आमचं, आहे तसं परत आलं सगळं. करेक्ट. ब्रेकफास्ट करून रस्त. निघायचो. माझी मुलगी पण नम- आली, ही मुलगी आहे माझी. अच्छा अच्छा अच्छा. ती जेजुरी ते वाल्ले असं 12 किलोमीटर तिनं केलं. हो. हा, चालत. अच्छा अच्छा. हा हा. हे तुळशीचे तिथे म्हणजे मिळतात का? कुणाचे घेतले होते तुम्ही? हा, म्हणजे खाली जे लोक बसतात, हा. दमून बसतात ना, त्यावेळेला त्यांचं घ्यायचं आणि फोटो काढायचा. अच्छा 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 अच्छा. कारण तसं चालताना देत नाहीत आपल्या अंगावर, आपल्या ह्याच्यावरती. हा हा. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विचारतात आता काही प्रश्न काय आहे शोभनाताई? कोणाला काही विचारायचं तर विचारू दे. नाहीतर आणखी मग एक सांगायचंय, हा हा म्हणजे भावार्थ देखण्यांची ज्ञानेश आळंदीच्या याच्यावरती विश्वस्त म्हणून निवड झाली. बर. तर ते आपल्याला वाटतं की साधं सोपं आहे, तसं नसतंय. तर 6 जज असतात, 6 जजच्या समोर त्याचे इंटरव्ह्यू होतात, आणि मग ते फायनल करतात विश्वस्त कोण होईल ते. तर ह्या वर्षी त्यांची भावार्थ देखण्यांची निवड झाली. त्यामुळे त्यांना रथावरती बसायचा मान असतो. आता बर. पालखीचा जो रथ असतो त्याच्यावरती बसायचा मान असतो त्यांना, तो यावर्षी त्यांना मिळाला. आणि डॉक्टर पण आहेत ना आपल्या इथलं, काय नाव त्यांचं, डॉक्टर, ते पण एक विश्वस्त आहेत तिथे, ते माहितीचे त्यांची. आणि ते जज जेव्हा त्यांची परीक्षा घ्यायला लागले त्यावेळेला त्यांनी धोतर आणि हे असं साधं घालून गेले होते. तर ते त्यांनी विचारलं, तुम्ही आजच घातलाय का हा ड्रेस? नाही. ह्याच्या आधी कधी घातला होता? मग काल. ह्याच्या आधी कधी घातला होता? परवा. म्हणजे तुम्ही रोज हाच वापरता का? तर तो हो म्हणले. नाही, ते म्हणले मला वाटतं तुम्ही हे करून म्हणजे मुद्दाम इंटरव्ह्यू साठी असं घालून आलाय का काय? तर नाही म्हणले, मी अमेरिकेला शिकलोय. अमेरिकेला शिकले ते MSc मायक्रोबायोलॉजी काहीतरी त्यांनी तिकडे गेले.
बर. त्यानंतर भारतात वडील गेल्या अचानक, त्यामुळे ते भारतात येऊन त्यांनी हे सगळं सांभाळलं आणि हो. आता व्यवस्थित प्रवचन करतात, सगळं पाठ आहे आणि त्यांचं. आणि ग्रेट. विशेष म्हणजे छोटा 6 वर्षाचा मुलगा आहे गोरज म्हणून, तो पण त्यांच्या बरोबरीनं सगळं म्हणतो. हो. तो गवळण वगैरे रोज म्हणायचा एक, अच्छा. त्याचं पण सगळं पाठ आहे. बाळकडूच आणि मिळाले. हा बाळकडू आहे बरोबर. आणि 2 वर्षाचा छोटा मुलगा आहे, तो पण त्यांच्या बरोबरीनं सगळीकडे असतो स्टेजवरती. ग्रेट. हो. आणि त्याला छोटी टाळ दिली तर चालत नाही, विद्यार्थी आहेत बरं का. मोठ्या लोकांचीच युजला मोठी टाळ त्रास पाहिजे त्याला. कळत अर्थाला. हो. त्याच्या मी उंचीपेक्षा बोलू का? लांब असायची ती. हा बोला. गीताताई हा गीताताई, मी बोला. कॅप्टन सुनील कर्वे, तुमचं खूप अभिनंदन. हो धन्यवाद. तुम्ही त्या आजारपणाच्या सकट त्याची पर्वा न करता आळंदी ते पंढरपूर अशी वारी केली. मला खूप उत्साह वाटला आणि प्रेरणा मिळाली. हो आणि माझी अशी सगळ्यांना एक छोटी सजेशन आहे की आम्ही आता अमेरिकेला आहे, पण मी पुण्याला सप्टेंबरमध्ये येईन. त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जर कोणाला इच्छा असेल तर आपण एक लकडी पुलाच्या इथलं जे मंदिर आहे विठ्ठलाचं, तिथून ते विठ्ठलवाडीच्या मंदिरापर्यंत आपल्या लोकांची, पार्किन्सन मित्रमंडळ मधल्या लोकांची एक छोटी वारी करूया. हो विठ्ठल तू विठ्ठल. अगदी अवश्य. गीताताई ज्याला लीडर. आपण पण मी छान आहे त्यावेळेला नाहीये, कल्पना, मी छान आहे. लंडनला चालली आहे त्यावेळेला. सप्टेंबरमध्ये मी चालली आहे 6 महिने, सप्टेंबर ते पण मार्च. तुमचे शुभाशीर्वाद असतील आमच्या बरोबर. हो हो नक्कीच नक्कीच, अगदी नक्की. मी स्वतः आले असते अगदी अवश्य, असते तर नक्की आवडलं असतं. आयडिया चांगली आहे तुमची पुण्यातल्या पुण्यात करायची. हा, म्हणजे कुणाला पाहिजे असेल तर व्हीलचेअर सुद्धा बरोबर ठेवायची, काहीतरी बरोबर ठेवायचं. आणि हो एक 15-20 जेवढे कोणी इंटरेस्टेड असतील त्यांना, ते अंतर हो साधारण 4 किलोमीटर आहे. हा सकाळी लवकर सुरू करायचं, ट्रॅफिक सुरू व्हायच्या आत. म्हणजे ती एक आपण बघूया कसं काय जमतंय ते. हा बरोबर. बरीच वर्ष शोभनाताईंच्या मनात होतं की प्रभात फेरी करायची म्हणून, हा हा आणि ते मला वाटतं आपण करू शकतो. प्लॅकार्ड्स वगैरे करायचे हो. आणि दोन्ही होईल, म्हणजे त्यांच्या मनासारखी प्रभात फेरी होईल वारी पण आणि होईल आणि हे पण होईल दोन्ही वेळ. बरोबर. कर्वेंच्या मनाप्रमाणे हे पण होऊन जाईल, विठ्ठलाची वारी. छान बरोबर. होईल कार्यक्रम. मला वाटतं अगदी. पोलिसांची परवानगी वगैरे घ्यावी लागेल हा तसं. कारण खूप जण असले की मग रस्ते अडायला वगैरे असं काही, म्हणजे माहिती हो नाही मला, मी हम्म. जस्ट आपली म्हणते. हो हो ना शोभनाताई? किती छान. आपण विचार करूया. हा नक्की नक्की. मी आता सांगते अर्थ हे आहेत ना देखणे, ते मृदुला कर्णीचे विद्यार्थी आहेत हो विद्यार्थी आहेत त्यांचे. मायक्रोबायोलॉजी. खूप हम्म. खूप अजून मानतात त्यांना. अच्छा 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 अच्छा. ओके. मृदुलाला खूप मला आधी माहित मानतात. नव्हतं, परवा भेट झाली त्या दिवशी समजलं, नाही तर मी त्यांना आधीच विचारलं असतं लगेच. दोघांना ते त्या कंटक ना हो त्यांना बोलायचंय ना काही, त्यांना हो, सांगूया ती का माझ्या बोला. मैत्रिणीची मुलगीच आहे. माझी इथं मैत्रीण आहे जोशी म्हणून, हा हा. शोभना जोशी, त्यांची मुलगीच आहे ती कंटक. हो का? मीच तिला सांगितलं होतं भेटायला. अच्छा. तर त्या आज त्यांची- फक्त आपल्याला 1-2 मिनिटं बोलणार आहेत. हो तर हो चालेल. त्यांना आली आहे आपण का ती? आली आहे का? आलेत का नाही माहिती नाही. आता तिनं खाली हे टाकलं होतं, मेसेज टाकला होता, सुंदर कल्पना म्हणून, म्हणजे असणार ती. हा हा. ऐकू येतोय का मंजिरी आवाज? आहे का? हो येतोय. येतोय येतोय. हा नमस्कार, मीच मंजिरी कंटक, माहेरची जोशी. आणि पुरंदरे काकूंची आणि माझ्या आईची खूप छान ओळख आहे. काकूंच्या घरी पण परवा मी जाऊन आले. त्या वारीला जायच्या आदल्या दिवशी मी जाऊन आले आणि आज मला त्यांचा वारीचा वृत्तांत सगळा छान ऐकायला मिळाला. त्यामुळं पहिल्यांदा मी आपल्या दोन्ही ताईंचे आभार मानते, तीर्थाई ताई आणि मृदुला ताई. थँक्यू सो मच. आणि आनंदाचे डोही, आनंद तरंग, गीता त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतोच आहे आणि त्या उत्साहाचा धबधबाच म्हणू शकतो आपण. दुसरं काही नाव नाही त्याला. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले, आईकडनंही ऐकते. अत्यंत उत्साही आणि खूप सुंदर सगळ्या गोष्टी करतात. सतत काही ना काही ऍक्टिव्हिटीज त्यांच्या सुरू असतात.
ग्रुपवरील सर्वांना आणि आता जे मीटिंग मध्ये आता उपस्थित आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार. मी योग टीचर आहे, थेरपिस्ट पण आहे. मी YCB लेवल 3 लेवल 6 दोन्ही केलं मी, आणि आता जस्ट योगशास्त्रात MA पण केलंय. योगविद्या गुरुकुलचा आधी टीचरचा कोर्स केला होता, आणि ठाण्याहून मी हा कोर्स केला MA चा. आणि आता मला माझी इच्छा आहे की आपल्या ग्रुपसाठी सुरुवातीला 3 दिवस घेऊन बघूयात आपण झोपण्यापूर्वीची योग साधना, अशी एक नवीन कल्पना माझ्या डोक्यात आली. म्हणजे ही कल्पना बरीच वर्षांपासून डोक्यात होतीच माझ्या, पण ते योग यावा लागतो म्हणतात तसं आपल्या सगळ्यांची ओळख झाली, आणि मला असं वाटलं की मनापासून की इथे आपण जर सुरुवात केली तर बघूयात कसे छान अनुभव येतात कुणाकुणाला काय काय. तर ताईंचं आणि माझं म्हणजे तीर्थळी ताईंचं, मृदुला ताईंचं आणि माझं बोलणं झालंय या संबंधी. ग्रुपवर त्या संबंधी मेसेज पण आला असेल सविस्तर. तर त्याप्रमाणे रात्री 10 ते 10:15 वेळ जर ऍडजस्ट करावी लागत असेल थोडी तर चालू शकेल मला. पण मी 1 ते 1.5 तास आधी म्हटलंय, पण जर 2 तास आधी झालं असलं जेवण तर जास्त बरं होईल. पण सगळ्याचं प्रेशर फार यायला नको म्हणून अटी खूप असल्या की ते सुरुवातच होत नाही. सो मी जरासं शिथिल केलेलं आहे. तर ज्यांना कुणाला इच्छा असेल त्यांनी अवश्य सहभाग घ्या. आणि त्या संबंधी आपण एक सुरुवातीला इंट्रोडक्टरी सेशन ठेवूयात याच वेळेला हवं तर 4, 4:30 ते 5:30, म्हणजे मॅक्झिमम अर्धा पाऊण 1 तासाचा. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील, आणि काय घेणार आहे ते पण करून दाखवेन मी. आणि एक एक राऊंड हवं तर तुम्हीही करून बघा, म्हणजे रात्रीचा आपला वेळ जास्त जाणार नाही. तर एवढंच मला सांगायचं होतं. आणि ज्यांनी गुगल फॉर्म भरले होते त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. काकू तुम्ही पण भरला होता, तुम्हालाही धन्यवाद. आणि थँक्यू सो मच. एवढंच सांगायचं होतं. आणखी काही फॉर्म न प्रश्न भरलेले पण असतील? भरपूर लोकांनी नावं दिलीत, परत आम्ही ऍड करणार आहे म्हणून. झूमची लिंक टाकाल ना तुम्ही? हा, मी झूमची लिंक टाकून देईन, म्हणजे त्याच्यावर घेता येईल. आणि 100च्या वर जरी पार्टिसिपेंट झाले तरी चालेल, म्हणजे तेवढी कपॅसिटी आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे. आणि एक 5 मिनिटं आधीपासनं जॉईन करून घेईन, म्हणजे ठीक आहे, ठीक आहे. ते तुम्ही वेळ वगैरे तुम्ही टाकाल त्याप्रमाणे मला चालेल, काही हरकत नाही. ओके. गुरुवारी घ्यायचं असं चाललंय, तर तुम्ही टाकाल बाकी वेळ वगैरे किंवा सांगा आता. नाही, तुमच्या झूम मध्येच टाका ती वेळ. मीटिंग तुमच्या झूमच्या लिंक मध्येच वेळ वगैरे सगळं टाका. बरं बरं, चालेल चालेल. तर आपण जे रात्रीचा जो 15 ते 20 मिनिटाचा वेळ असेल झोपण्यापूर्वीचा, त्यावेळी आपण योग साधना घेणार आहोत. याच्यामध्ये साध्या श्वसनाच्या प्रक्रिया असतील, आणि थोडंसं मेडिटेशन किंवा काही रिलॅक्सेशनच्या म्हणजे गायडन्स देईन मी, रिलॅक्सेशनचे इन्स्ट्रक्शन्स असतील. तर अशा पद्धतीने छोट्या स्वरूपात सुरू करून बघूयात कसं काय त्याचा उपयोग होतोय, परिणाम होतोय. तर तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद मंजिरीताई, धन्यवाद. आता मला वाटतं की सगळ्यांचे प्रश्न संपले असावेत, तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया. आणि आता मुख्य म्हणजे एक औपचारिक भाग की जो आपल्याला आभार मानायचे असतात. तर आपले ठाकूर साहेब नेहमीच येत आहेत, पण तरी त्यांचे मी आभार मानते. अंजली गीताताई, तुमचे तर आभार आहेतच आहेत, आणि सर्व प्रेक्षक सभासद आपले त्यांचेही आभार. आणि मला मुख्यतः आभार मानायचे ते शोभनाताईंचे, कारण त्यांनी या कार्यक्रमाची धुरा माझ्यावर विश्वासाने सोपवली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. आणि आता एका अंजलीताई महाजनांनी जो अभंग आपल्याला पाठवला होता, तर त्याला मी चाल लावली आहे, तर तो मी म्हणून दाखवते. मागे आपल्या याच्यावर टाकलेला होताच मी, पण आता मी म्हणून आपण कार्यक्रमाचा शेवट करूया. सर्वांना नमस्कार. नमस्कार.
अच्छा. एक मिनिट. विठ्ठलाचे भेटी पंढरीची वारी मुखे म्हणा हरी निरंतर निरंतर. विठ्ठला वाचून नको अन्य काही सर्व सर्वारी पांडुरंगा पांडुरंगा. विठ्ठलाचे भेटी पंढरीची वारी मुखे म्हणा हरी निरंतर निरंतर. विठ्ठला वाचून माऊली 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 चरणी माऊली चरणी ठेवली माझा माऊली चरणी ठेवली माझा सुखे घेता राम नाम राम नाम राम नाम राम नाम. विठ्ठलाचे भेटी पंढरीची वारी मुखे म्हणा हरी निरंतर निरंतर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमस्कार. आता आपले कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ